हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी अनिल शिंदे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज चाललो आहोत आपण इर्शालगडला, जो की आम्ही सकाळीच लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करत होतो. 5:30ला निघणार होतो. तर निघता 6 वाजलेत आणि आता आम्ही डायरेक्टली येऊन पोचलो आहेत बदलापूरच्या रोडला. आणि आपल्याबरोबर आहे आज बाळा नेहमीप्रमाणे. तर आज निघून आपल्याला पहिल्यांदा इर्शालगडच्या पायथ्यापर्यंत जायचं आहे. ते कसं जायचं आहे काही आपल्याला आयडिया नाही आहे. तर आम्हाला तिथे जाऊन बघायला लागेल की कसं आपल्याला गड चढता येईल, म्हणजे की गड चढता येईल. आणि त्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहे, थोडा चहा वगैरे झाला आहे आणि आता आम्ही निघतो आहे. आणि आता वाजल्यात 7. तर लवकरात लवकर पोचूया तिकडे. आता बघूया किती वाजतील आपल्याला तिथं. आता मी पोचलो आहोत पुणे मुंबई एक्सप्रेसवेला, ओल्ड एक्सप्रेसवेला. आणि आता इथूनच आपण जाणार आहोत मागे जो इर्शालगड दिसतो आहे, सो तिकडे जाणार आहोत. आणि आता थोडासा चहा वगैरे घेतला आहे इथेच आणि थोडंसं बिस्किट वगैरे घेतले आणि आता आम्ही इथून निघतो आहे. सो आपल्याला जायचं आहे तिथे. तो रस्ता थोडासा कठीण आहे, सो विचारताच जातो. मोरबे या गावात, मोरबे धरण बाजूलाच आहे, जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल. सो आता चढाई करणारे आपण जाणार आहोत इर्शालगड. इथून आता रस्ता आहे जो आमच्या मागे हा बघू शकता, तो मागून रस्ता आहे. आणि इथे आपली गाडी पार्क केली आहे. पार्किंग इथपर्यंत पासून आपण पुढे वरती जायचं आहे. तर वरती मे बी इर्शालवाडी असं काहीतरी गावाचं नाव आहे. तर तिथे पोचायचं आहे आणि तिथून पुढचा रस्ता बघायचा की कसा आहे आणि कुठे जाणार आहे. चला जाऊया आता. हां, निघूया. थकलो आहे. थकलो म्हणजे आता सुरुवातच आहे. या छोटे सीन्स बघायला भेटणार तुम्हाला. तर आता बघूया किती वेळ लागेल. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 8:08 झालेत. तर आपण किती वाजता निघालेलो? 6 वाजता. सो 6 वाजता निघालो. 7:30 वाजता 8 वाजता इथे मोरबे पोचलो आहे. सो गाईज, हा रस्ता आहे. सुरुवात झाली आहे. मला वाटतं तो पहिला डोंगर क्रॉस करायचा आपल्याला. एकदम शांतता आहे. कसं वाटतं? एक नंबर वाटते. अजून सुरुवात नाही झाली. सुरुवात होणार आहे. बस इकडेच आमचं हृदय धक करायला लागले. नाही, सुरुवात झाली आहे चढायला आणि हा डोंगर क्रॉस करायचा आहे. सो चला वरती जाऊनच भेटतो आम्ही तुम्हाला. आता इथे माकड आहेत. आपण असं गडावरती आलो, कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्राण्यांना काही इजा वगैरे नको. आणि मेन गोष्ट आहे की ह्या बाटल्या, हा कचरा थोडासा मित्रांनो घेऊन येत आहे ना, तर रिटर्न घेऊन पण जावा. बस एवढंच. तर चला वरती जाऊन भेटूया. आत्ता आम्ही एक डोंगर क्रॉस केलेला आहे. बरोबर डोंगराच्या इथे आम्ही थांबलो आहे. आणि हे बघू शकता तुम्ही दृश्य. हे मोरबे धरण आहे. इथून पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा केला जातो. नक्कीच खूप मोठं धरण आहे हे, बघू शकता तुम्ही. आणि ही समोर दिसते ती इर्शालवाडी समोरच आहे. खूप असं सुंदर दृश्य आहे, अप्रतिम वाटते. सो गाईज, आता आम्ही वरती चाललो आणि एवढंच पाणी राहिलं आता, जे की ते आता लिंबू टाकलं आहे. नशीब आपल्या बाळाने येताना एक लिंबू आणलेला. मोरबेट धरण आहे जसं की बाळाने दाखवल्याप्रमाणे. आणि आता इथपर्यंत पोचलो आहे. आता निघतो आम्ही. तिथे इर्शालवाडी. चला निघूया आता. का मस्त झाड आहे. हे बघ ना, हे बाळा कसलं भारी वाटतंय. पक्ष्यांसाठी पाणी आहे. बर्ड वॉटर पाणी टाकायला पाहिजे. एवढं पाणी दिसतंय खाली,
नाही तर पाणी नाही. टाक आपल्या वाटले थोडं. दाखवूया का? बस आम्हाला पण लागणार आहे. कसलं भारी वाटतंय. आणि काही अशा अवस्थेमध्ये दिसतंय करोनामुळेच हे झालं असेल. काय बोलतो बघा, जे राहणारे लोक त्यांचा उदरनिर्वाहासाठी जे लिंबू सरबत वगैरे ते छोटासा स्टॉल लावतात. बरोबर. लोक पण कमी येतात. ते असे माणसं वगैरे कोणीही दिसतील तर त्यांच्याकडून काहीतरी रस्त्यावरून असं विकत घ्या, जेणेकरून त्यांचा पोटा पाण्यासाठी प्रश्न सुटून जाईल. आपला थोडासा हातभार. ही पण आहे. तर आम्ही ह्या रूटने चाललो आता. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे किल्ले इर्शालगड अशी पाटी लावण्यात आली आहे. सो हे तुम्ही बघू शकता. आणि इथे इर्शालवाडी हे गाव मस्त गावात आल्यासारखं वाटतं. मातीचा वास वेगळाच, खूप छान. इर्शालवाडी. आणि आपल्याला इथून जायचं आहे. सो आपण इथं पहिलं पाणी घेऊ. बाळात दमलं आहे आणि मी पण दमलो. धन्यवाद. धन्यवाद. सो हे भाऊ होते. भरपूरच दयाळू लोक आहेत आणि भरपूरच चांगले आहेत. सो त्यांनी म्हणण्याप्रमाणे इथे वरती पाणी आहे, मुबलक पाणी आहे. आणि हा इथून रस्ता आहे आपला. सो गाईज फायनली आपल्याला मंदिर भेटलं आहे. हे जे इर्शालवाडी त्याच्याच खाली हे मंदिर आहे. हाय मित्रांनो, काय नाव तुमचं? मी बंटी मिंगारे, पोंजे. पोंजे. तुमचं? मी रमेश चौधरी. तुमचं? तुम्ही हातात काय आणलं ते? हे आपलं लाकूड आहे उमराचं, उमराचं आहे का? तुटलं होतं. अच्छा अच्छा. ते आम्ही आता जेवण करून येतं वनभोजन. इथून अजून एक रूट आहे ना मागून? रूट असा आहे आणि तुम्ही या दगडीच्या त्या साईडून जाल करडून इथून. अच्छा. एक मंदिर आहे देवीचा आणि शिडी आहे, शिडी लावून चढून जात. आम्हाला वाटलं हे मंदिर आहे. नाही तिथं मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही आता दिवा वगैरे लावून आलो तिथे. अरे वा. अच्छा अच्छा अच्छा. तिकडे पण तुम्ही इथलेच आहे काय? आम्ही इकडे म्हणजे आम्ही इथले नाही, आमचं गाव खाली आहे. अच्छा, पनवेलच्या त्या आपलं साईडचं. बारापूर स्टॉप, हां हां हां, पनवेलच्या त्या साईडचं ना? आम्ही येतो ना शेवडूंग टोल नाका वगैरे, शेवडूंग माहिती तो गाव आमचा. ते गाव तुमचं. हा, आम्ही तिकडून आम्ही सर्व चालत राहिलो तिकडूनच. अरे वा, पण आम्ही आमच्या डोंगरातून तिकडून आलो. आम्ही काल आलो वस्तीला. आम्ही इकडे अरे खूप बाबा. मस्त. रात्री इकडे झोपलो या रानामध्ये. अरे वा. जेवण वगैरे बनवला. आता परत जेवण सो मित्रांनो, आपलं हे इर्शाल देवीचं मंदिर आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे इथे बोर्ड लावण्यात आला आहे. तोच आहे, म्हणजे की या मंदिरात विशाळा देवीची मूर्ती आहे. सो या ग्रामस्थांच्या गडाच्या पायथ्याशी विशाळा देवीचं मंदिर. आणि आता आपण इथूनच रूट जाणार आहे. सो आपला हा रूट. आपण जसं जाऊ इथे माणसं पण खूप प्रेमळ आहेत. जे आपलं माणसं काय प्रेम होत नाही इथली. सगळे खूप छान आहे. सो पाण्याचं काही टेन्शन नाही आहे. तरी पण एक बॉटल घेतली आहे. बॉटल इथपर्यंत संप. मला एवढं पण खात्री नव्हती की बॉटल संपेल, पण पाणी गरजेचं आहे. सो आत्ता मला कळालं आहे, कधी पण आलं तर एक लिंबू घेऊन या, पाण्यामध्ये टाका आणि मस्तपैकी या. सो आपला हा विद्रूप चेहरा झाला आहे. आता चढता चढता अजून किती व्हायचं बघूया. आता बंटी भाऊ बोलल्याप्रमाणे वरती एक मंदिर, त्यांनी आता तिथेच दिवा लावून आले. सो आपण आता तिथे जातोय. त्याला आपण काय करतोय रे? काय ना काहीतरी कारस्थानी करतोय, बाकी काही नाही. लिंबू काढायचा प्रयत्न करतोय. आयुर्वेदिक लाकडी आहे. आयुर्वेदिक लाकडी आहे आंब्याच्या. आणि आम्ही थोडासा आता रस्ता विचारात पडलोय. सो थोडासा व्हिडिओ वगैरे बघून आता आम्ही बघूया रस्ता कुठला कसा आहे. जांभळाचा. आणि ह्या प्रकारे हा लिंबू निघलेला आहे. लिंबू कापला, रस गळू लागला. सो या प्रकारे आपला लिंबू पाणी तयार झालंय. आणि हे एक घोडा पण असं मारणार आहे. आता कसं वाटतंय? गार. सो थोडा रस्ता विसरलो नाही, पण चुकीच्या वाट्यावरती जाण्यापेक्षा आपलं काय बोलतो, जरा विचारून जा. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर समोरच दिसतंय इर्शालगड. ॲक्च्युली हा गड नाही आहे, सुळका आहे बोलतात है ना. आणि ते नेडं आहे तिथे. सो गाईज आता आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्ही रस्ता विसरलो आहे. सो असं जात आम्हाला हा थोडासा मार्ग दिसला आहे आणि तो आपल्या भाळा भाऊनी बघितला आहे, ॲरो. सो तो आहे मोरबे डॅम. चला ठीक आहे मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे असाच मार्क वगैरे बघत, ॲरो वगैरे बघत व आणि काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा असतात. सो तशा काही प्रकारे जायचं आपल्याला.
थोडं पाय वगैरे नाही ना. हां राईट. सो हा प्रकार आहे. इथून जाता जाता आपण असं जायचं, वरती वरती जातोय आम्ही आता. सो गाईज हा सीन होता आणि इथून वरती आलो आम्ही. आणि येता येता बाळाचे ज्या शूजचं ग्रिप कामातून गेलाय. आता काय करायचं? आता हा ग्रीप असा काढायचा असा. ना हा आपण चुकल्यासारखं वाटत होतं, पण ठीक आहे. आता काय परिश्रमाला दुसरा काय बोलतात त्याला उपाय नाही. प्रेमाला उपमा. आणि आपण भरपूर परिश्रम करून असं असं कसं आलो माहिती आहे का आम्ही. तर इथून आम्ही आलो आणि ते विशाळा देवीचं मंदिर होतं, जे की ती पायथ्याला आहे. मला माहिती नाही दिसतंय की नाही, पण ते मंदिर आहे. म्हणजे निंबूरच नाही आहे. आमची बॉटल इथं पडली आहे आणि त्यात थोडंसं पाणी राहिलं आहे. आता गडावरती थोडंसं पाणी भेटेल, थोडंसं नाही, त्या बोलल्याप्रमाणे खूप पाणी आहे. हा असा बघू शकता तुम्ही अरुंद असा रस्ता आहे. हा रुंद रस्ता. त्याच्यातून मी तर नक्कीच जाईल, पण स्वप्नील नसतं तर गेलं नसतं. स्वप्नील भाऊची आठवण काढलेली आहे. सो हा असा रस्ता आहे. अरे बापरे, आम्ही पोचलोय फायनली वी आर रिच. सो गाईज आम्ही आता पोचलोय. आम्हाला वाटत होतं इथे निंबू पाणी वगैरे भेटेल, पण असं काही झालं नाही. तर मित्रांनो बघू शकतो आपण किती लांबपर्यंत आलो आहे. तर तिथे दिसतंय ते गाव आहे. तर तिथेच आपण गाडी पार्क करून तो डोंगर क्रॉस करून आपण इर्शाळवाडीमध्ये पोचलो. आणि हे पूर्ण भाग आहे तो इर्शाळवाडीचा आहे. आणि मित्रांनो इर्शाळवाडीमधून आपल्याला 1 तास पूर्णपणे 1 तास लागला आहे तो गडापर्यंत पोचेपर्यंत. आणि इथेच बघू शकता असा रूट आहे. तर भरपूर जण इथे चुकतात. सो आता आपण पोचलो आहे इर्शाळगडावरती. आणि हे बघू शकता समोरच 2 सुळके आणि इथे एक हॉटेल होतं. तर इथं कधी जेवणाची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर हे सर्व नंबर आहेत, ते नोट डाऊन करू शकता. आणि शिवाय गोष्ट राहिली इथली, तर इथून एक रूट आहे जो सुळक्यापर्यंत जातो. तर जाता इथे ॲरो दिलेले आहेत. तर त्या ॲरो बघता तसंच आपल्याला समोरासमोर जायचं आहे. आणि समोर गेल्यावरती मी बघितलेलं इथे दगड होता भला मोठा. सो छोटे दगड त्याला सांभाळून होतेच, तर हा कधीही पडू शकतो. तर थोडंसं काळजीपूर्वकच. आणि पिण्याचं पाण्याचं टाकं तर इथेच आहे. तर हा सर्व रस्ता. सुंदर असं दृश्य. पोचलो. यु नो हा कायच मला ते डिवाइनचं गाणं खूप आवडलंय. वाय बाय वाय. आणि परत रस्ता छोटासा रस्ता आहे. सो इथूनच जायचं आपल्याला. सो तुम्ही बघू शकता इथे दगड कोसळून असं झालं आणि हा छोटीशी वाट आहे. सो आपल्याला इथूनच जायचं. चला बाळाशेठ, चला जाऊया आपण. सो गाईज भरपूर दिवसापासून आमच्या बकेट लिस्टला होता हा इर्शाळगड. काय बोलतो बाळा? आम्ही खूप दिवसापासून ट्राय करत होतो. आम्हाला इर्शालगडला जायचंच होतं, कारण की मागच्या वेळी आम्ही मोरबे धरणाच्या इकडे आलेलो आणि आम्हाला वरती जायची इच्छा खूप होती. सो गाईज मोरबे धरणाचा तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तो आय बटनमध्ये देईल, तर तोही बघा. हा थोडासा कठीण पॅच आहे वाटतं, सांभाळून यायला लागेल. थोडंसं जरी पाय निसटलं की डायरेक्ट खालीच आहे. सो असा रस्ता आहे. हा सुळका आहे. हा बघू शकतो कसलं उंच आहे रे, डेंजर. वरती बघितली कसं तरीच वाटतंय. आई पाण्याची व्यवस्था भरपूर आहे. इथे पाईप टाकले. सो गाईज या शिड्या आहेत आणि ह्या शिड्या चढत त्या मंदिरापर्यंत पोचायचं आपल्याला, जे मंदिर दिसतंय ते. तो गाईज आता आम्ही बोलल्याप्रमाणे वरती जातोय. करतो थोडंसं रिस्की पॅच आहे हा. आणि इथं पाण्याचा टाका आहे. तर पाण्याचा टाका पहिलं बघूया की काय आहे. आणि हा पूर्ण बघू शकता इर्शाल गडावरून. आणि आवाज कसा फिरतोय ना. बनवलेले. येस. सो हे बघू शकता. इथपर्यंत आलोय मी. थोडंसं इथं फसल्यासारखं झालेलं मला पण नशीब.
सो फायनली आम्ही नेड्यापर्यंत पोचलो आहे आणि हे जे नेड आहे ते आम्हाला दिसत होतं आणि आम्ही इथपर्यंत पोचलेलो. सो ह्यासाठीच आम्ही जो इर्शालगड तो पाहण्यासाठी आलेलो. सो हे नेड आहे आणि ह्या पलीकडे 1-2 सुळके आहेत आणि हे एक आणि ह्याच्या मागे एक सुळका आहे. सो ते बघायचं आहे आणि हा एक नैसर्गिक नेड. तर मित्रांनो, जाणून घेऊया इर्शालगडचा इतिहास. इर्शालगड म्हणणे अयोग्य आहे, कारण इर्शाळ हा एक सुळका आहे, त्यामुळे इतिहासात याचा कुठेही उल्लेख नाही. गडावर पाण्याच्या टाक्यांचे अस्तित्व पाहता याचा उपयोग न्याहाळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे 1666 मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरीपर्यंतचा सारा मुलूक घेतला, तेव्हा हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. इर्शाळ म्हणजे प्रबळगडाचा सक्का शेजारी. 23 जानेवारी 1972 रोजी या सुळक्यावरून एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे कुमार प्रकाश दुर्वे यांचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जानेवारी मुंबई ठाण्यावरून गिर्यारोहक इथे जमतात. मित्रांनो, नेड्यावरून पश्चिमेला पनवेल शहर तर पूर्वेला सह्याद्रीच्या अथांग पर्वतरांगा दिसतात. सो गाईज, आता आम्ही इथपर्यंत पोहोचलोच आहे आणि हा रस्ता आहे थोडासा बाजूने. सो बघूया इथे काय आहे. बघू शकता हे मोरबे धरण आणि तो ग्राउंड कसलं भारी दिसतोय ना. क्रिकेटचं ग्राउंड बनवलं एकदम मस्त. आणि हा इर्शालवाडी मस्त व्ह्यू आहे यार. सो गाईज, हा होता पाण्याचा टाका दुसरा आणि इथून जो व्ह्यू दिसतोय तो मोरबे डॅमचा व्ह्यू दिसतोय आणि हा इर्शालवाडी. सो आता इथून आम्ही निघतोय दुसऱ्या जाग्यावरती. आता आम्ही इथपर्यंत आलो आहे. इथून ते मंदिर आहे, त्या मंदिरावरून हा थोडासा रिस्की पाहिजे. ते माहितीप्रमाणे तुम्हाला माहिती भेटली असेल. आणि सो हा एक सुळका आहे. ह्या सुळक्यापर्यंत काही जाऊ शकत नाही, कारण रिस्की सुळका आहे. तर इथपर्यंत तर आम्ही आलो आहे. तर इथपर्यंत न जाता आम्ही नेड्यापर्यंत आणि शिवाय इथपर्यंत पोहोचलो आहे. सो हा एक सुळका आहे आणि इथपर्यंत पोहोचलो आहे आम्ही. आणि हे बघू शकता मोरबे धरण. सो काही इर्शालगडच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. इथपर्यंतचा हा व्हिडिओ आणि हा प्रवास होता. तर भरपूर अशी मज्जा मस्ती गेली आहे. आम्ही सकाळी 8:30ला निघालो, म्हणजे पोचलेलो आणि त्यानंतर आम्ही 11 वाजेपर्यंत मी इथपर्यंत पोचलेलो आणि 11 वाजल्यानंतर आत्ता वाजले 12:30 ते 1:45 आणि आता आम्ही खाली निघतो आहे. सो या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.
गडावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी या 2 सीड्या होत्या आणि ही रशी होती. कोणी बांधली माहीत नाही, पण ज्यांनी बांधली आहे त्यांना मानाचा मुजरा. शेवटी गडावरती येण्यासाठी भरपूर अशी शक्ती हवी, कारण हा गड चालण्यासाठी आणि चढण्यासाठी भरपूरच अवघड आहे. सो येताना पाण्यासोबत जेवणाची व्यवस्था करून येऊ शकते. तर भरपूर मजा आली आहे, मस्त झाला गड. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला. Let the sun go down.